Hello, dear friends. Welcome back to our e-learning platform. I am your mathematics mentor Ganesh Kumar. तर माय डिअर फ्रेंड्स, लास्ट क्लासमध्ये आपण जो काही चॅप्टर आपण चालू केला ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच पॉइंटला आपण आज कंटिन्यू करत आहे. लास्ट चॅप्टरमध्ये आपली एक्झरसाइज 1.1 पूर्ण कंप्लीट झाली. आजच्या क्लासमध्ये आपण एक्झरसाइज 1.2 ला लागणारा जो काही बेसिक पार्ट आहे तो बेसिक पार्ट आणि त्याचबरोबर जी एक्झरसाइज आहे 1.2 त्यामधला एक क्वेश्चन आपण त्यामध्ये आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर चला, आज जो पॉइंट आहे, आज जो टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे तो टॉपिक मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट आहे, ज्यावर मॅक्सिमम प्रश्न क्वेश्चनला पेपरला आहेत. म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू, एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या पॉइंटला जर पाहिलं तर सर्वात असा इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे. तो चलो शुरू करते हैं. ठीक है, तर चला पॉइंटला आपण स्टार्टअप करत बांधलो. काय दिला पॉइंट आपण आजच्या क्लासमध्ये एक बार डिस्कस करेंगे. चलो ध्यान दीजिए बेटा. फर्स्ट नंबरचा पॉइंट काय दिला बघून घ्या. 1.1 मधला पहिला क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे ना, खाली काही तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत. हे जे आहे, हे जे या फॉर्म मध्ये जे रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय याला म्हणणार आपण स्टेटमेंट पॅटर्न. याला काय म्हणायचं आपण, स्टेटमेंट पॅटर्न. आणि यासाठी मला काय करायचंय, ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा. काय ड्रॉ करायचं यासाठी मला, ट्रूथ टेबल यासाठी मला ड्रॉ करायचं आहे. आता ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला काही रूल्स येणं महत्वाचे आहेत. ठीक आहे ना, जे की रूल्स आहेत ट्रूथ टेबल ड्रॉ करण्याचे. ठीक आहे ना. मग जर बाळांनो गोष्ट लक्षात ठेवायची, रूल्स ऑफ कंजंक्शन, रूल्स ऑफ डिजंक्शन, रूल्स ऑफ इम्प्लिकेशन अँड रूल्स ऑफ डबल इम्प्लिकेशन्स, हे सगळे पॉइंट आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत. तरी एकदा रिवाइज करतोय, समोरच्या पॉइंटला आपण स्टार्ट करत बाळांनो. काय दिली कंडिशन पाहून घ्या. कंजंक्शनचा रूल असतो. काय, कोणता रूल असतो मला सांगा पटकन, ज्याला म्हणणार आपण कंजंक्शन. तर कंजंक्शनचा रूल कसा वर्किंग करतो, कशाला म्हणतो आपण कंजंक्शन, मला सांगा बरं पटकन. ठीक आहे, कंजंक्शन म्हणजे कोणतं ऑपरेटर, इसको बोलेंगे आपण अँड ऑपरेटर. काय म्हणणार बाळांनो आपण याला, अँड ऑपरेटर असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणणार आपण, अँड ऑपरेटर. आता जर तुम्ही अँड ऑपरेटरचा चेकआउट जर केला तर कसा असतो अँड ऑपरेटर बघून घ्या. एकदा तुम्हाला सांगतो की सर अँड ऑपरेटर कसा वर्किंग करतोय किंवा कोणत्या पॉईंटमध्ये अँड ऑपरेटर वर्किंग करत असतो. तर अँडचं म्हणणं काय माहितीये का, सर बोथ व्हॅल्यूज आर ट्रू. जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तरच आन्सर मला काय भेटणार, टी भेटणार आहे बाळांनो. ठीक आहे ना, काय नाही ते मला सांगा. इफ बोथ व्हॅल्यूज आर ट्रू then conjunction is a true. Then a conjunction is true. तर कंजंक्शन काय असेल बाळांनो, माझं ट्रू असेल. काय म्हणते कंडिशन, जर दोन्ही व्हॅल्यू जर टी असेल तरच आन्सर काय भेटतं आपल्याला, टी भेटतं. अदरवाईज आन्सर काय असेल माझ्याकडे, फॉल्स असेल. हा कंजंक्शनचा रूल होता. ठीक आहे ना. सेकंड नंबरला जो आहे ज्याला म्हणणार बाळांनो आपण डिसजंक्शन. सेकंड नंबरला कोण आहे माझ्याकडं, डिसजंक्शन आहे. सर डिसजंक्शन कशाला म्हणणार आपण, काय असतो डिसजंक्शन. ठीक आहे ना, जर दोन्ही व्हॅल्यू जर एफ असेल बाळांनो, ठीक आहे ना, इफ बोथ व्हॅल्यूज आर एफ देन अवर आन्सर काय असेल, एफ असेल. अदरवाईज आन्सर काय असेल बाळांनो, आपलं ट्रू असेल. ठीक आहे ना, हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा पॉइंट आहे. याला म्हटलं आपण डिसजंक्शनचा रूल. ठीक आहे ना. गुरुजी थर्ड नंबरचा रूल कोणता होता मला सांगा पटकन. याला म्हणणार आपण इम्प्लिकेशन. कोणता रूल आहे, इम्प्लिकेशन वाला रूल आहे. काय म्हणतो बाळांनो इम्प्लिकेशन, बघा बरं एकदा. सर कशाला म्हणणार आपण इम्प्लिकेशन, जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील. ठीक आहे ना, इम्प्लिकेशन ॲरोने इंडिकेट केलं जातं. ठीक आहे ना, हा माणूस आणि हा माणूस जर दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर मला आन्सर काय असेल बाळांनो, तर मला आन्सर काय भेटतं, टी भेटतं. ठीक आहे ना. अदरवाईज किंवा यामध्ये आपण आन्सर मध्ये कोण घेणार मला सांगा पटकन, अदरवाईज यामध्ये आपण कोणाचा यूज करणार बाळांनो मला सांगा. अदरवाईज वी हॅव टू रिटर्न ऍज. इथे मला आन्सर काय भेटेल, माझं एफ असेल. काय असेल माझा आन्सर, एफ असेल. म्हणजे ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन. सर फोर्थ नंबरचा पॉइंट आहे ज्याला म्हणणार मी डबल इम्प्लिकेशन. सर डबल इम्प्लिकेशनचं काय म्हणणं होतं, जर दोन्ही व्हॅल्यू सेम असेल तर आन्सर टी येणार. अदरवाईज तिथे पण तुम्ही काय लिहायचा, फॉल्स लिहायचा. हे काही रूल्स आहेत जे ऑलरेडी लास्ट क्लासमध्ये झालेले आहेत. मला थोडंसं एकदा रिवाइज करून देऊयात आपण. ठीक आहे, चला या पॉइंटला रिवाइज केलंय आपण. आता या पॉइंटला येऊयात. काय दिलं या पॉइंटमध्ये बघून घ्या एकदा. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. यासाठी मला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचे. काय ड्रॉ करायचे, ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी काही महत्वाचे रूल्स आहेत. ठीक आहे ना, बऱ्याचशा पोरांना हे ट्रूथ टेबल ड्रॉ करणं खूप अवघड जातं. खूप प्रॉब्लेम आहे तो क्रिएट करता वेळेस. त्यामुळे ताण नाही घ्यायचा लय मोठा, जब तक हम है तब तक ताण नाही लेने का. चला काय दिली कंडिशन बघून घ्या. ते पहिला मुद्दा आपण काय करणार इथे, सर पी ड्रॉ करायचा आहे, नंतर क्यू ड्रॉ करायचा आहे, नंतर हा वाला ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेऊयात. काय भेटणार इथे मला, सर इथे पी इम्प्लाइज क्यू असेल. काय असेल इथे, पी इम्प्लाइज क्यू. नंतर काय म्हणणार सर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, म्हणजे बघा
हा जो ब्रॅकेट आहे पी इम्प्लाइज क्यू अँड मध्ये क्यू आहे. मग याला आपण काय करणार बघून घ्या. इथे काय करतो मी, सर याला असं लिहू का, सर पी इम्प्लाइज क्यू इथे आपण लिहिला, नंतर मध्ये कोण आहे अँड, नंतर कोण आहे माझ्याकडे इथे क्यू. चालेल ना. आता याला काय करू, थोडीशी नंबरिंग करू आपण. याला नंबरिंग अशी केली जाते, 1 आहे, 2 येणार, नंतर 3 येणार, नंतर 4 येणार आणि नंतर जो येणार ना काय होते बघा. आता हा 4 आहे सर, या 4 मध्ये कोण आहे, ॲरो आहे आणि नंतर कोण आहे पी. तर हा पी बघा, हा पी बघा किती नंबरला आहे सर, पी इथे 1 नंबरला आहे. इथे काय करायचं, 4 आणि 1 मध्ये इम्प्लिकेशन आपण अप्लाय करणार. कोण अप्लाय करणार इथे सर, 4 आणि 1 मध्ये आपण काय अप्लाय करणार इथे, इम्प्लिकेशन अप्लाय करणार. या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन्स काय होतात बघा, सॉल्व्ह होत असतात. ठीक आहे. चला आता लक्ष द्या एकदा. याच्या एंट्रीज लिहायच्या आपल्याला. याच्या एंट्री काय असेल तर बघून घेऊ आपण एकदा. लक्ष द्यायच्या एंट्री पण मला ड्रॉ करायच्यात. ठीक आहे ना. काय आहेत एंट्री, ईच अँड एव्हरीथिंग आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करत आहेत, त्यामुळे ताण घ्यायचा नाही खूप मोठा असा. चला आता यासाठी आपण एकदा ट्रूथ टेबल साठी आपण बॉक्स तयार करून घेऊयात. ठीक आहे. हा आपण बॉक्स ड्रॉ करत आहे जो की डब्बा तुम्हाला कामाचा असतो. ठीक आहे ना. चला याच्या व्हॅल्यू ड्रॉ करून घेऊयात बांधू आपण एकदा. काय येणार पीचं स्टेटमेंट काय असेल बांधू बघा. हा जो पी असेल ना काय असेल आपल्याकडे बघून घ्या एकदा. ठीक आहे ना. याच्या एंट्री काय असतील, टी टी एफ एफ ही भेटली मला याची पहिली कंडिशन. म्हणजे जर आपण टीचं स्टेटमेंट पाहिलं तर पीचं स्टेटमेंट त्याला आपण काय टी टी एफ एफ. क्यूची काय असेल सर, टी एफ. आता बघा पी इम्प्लाइज क्यू आहे तो. पी इम्प्लाइज सर इम्प्लिकेशनचा रूल काय म्हणे सर, इम्प्लिकेशनच्या रूलचं काय म्हणणं होतं, जर दोन्ही व्हॅल्यू सेम असेल तरच आन्सर काय लिहायचं, टी लिहायचं. अदरवाईज ॲरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू. दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील, काय म्हणते कंडिशन बघून घ्या बाळांनो इथे. ठीक आहे ना. जर दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल, ठीक आहे ना, इफ द बोथ व्हॅल्यूज आर द सेम, जर या दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल तरच आन्सर काय लिहायचं, आपण टी लिहायचं. अदरवाईज ॲरो इंडिकेट्स ट्रूथ व्हॅल्यू. अदरवाईज ॲरो कुठे जाणार, आपला ट्रूथ व्हॅल्यू आपला शो करणार बाळांनो. अदरवाईज अवर ॲरो इंडिकेट्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे ना. मग त्यामुळे जर ॲरो आपला जर इंडिकेट जर व्हॅल्यू ट्रू करत असेल तर काय कंडिशन बघून घ्या आता इथे. ठीक आहे ना. इथे बघा सर दोन्ही सेम नाहीत, ॲरो कोणाकडनं कोणाकडे चालला, टी कडनं एफ कडे चालला, म्हणजे आन्सर काय येणार इथे एफ. इथे काय येणार बाळांनो टी. सर दोन्ही सेम आहे म्हणजे आन्सर काय येणार इथे टी येणार. नंतर काय करायचं बघून घ्या सर, हा याच्यामध्ये थर्ड नंबर मध्ये आणि सेकंड नंबर मध्ये कोण लावायचा, अँड. अँडचं म्हणणं काय होतं सर, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल. दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी नाहीयेत आन्सर फॉल्स येणार. दोन्ही टी आहेत आन्सर टी येणार. दोन्ही टी नाहीयेत आन्सर फॉल्स येणार. ठीक आहे. ही भेटली याच्यामध्ये कंडिशन. सर 4 नंबर आणि 1 नंबर मध्ये म्हणजे माझा ॲरो 4 कडनं 1 कडे चालला, 4 to 1 चालला. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण. सर माझा ॲरो 4 कडनं 1 कडे चालला तर काय म्हणते बघा सर, दोन्ही सेम असेल तरच टी. इथे काय लिहिणार आपण, टी लिहिणार. बघा सर दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाईज ॲरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू. सर माझा ॲरो एफ कडनं टी कडे चालला म्हणजे इथे आन्सर काय येणार टी. माझा ॲरो टी कडनं एफ कडे चालला म्हणजे इथे आन्सर काय येणार मला इथे एफ. माझा ॲरो दोन्ही सेम आहेत, दोन्ही सेम असल्यामुळे टी. ठीक आहे ना. तर बढिया. तर अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह केला जातो. ठीक आहे ना. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणू लागलो बाळांनो की ज्यामध्ये 100% पेपरला प्रश्न असणार आहे. आणि जर पेपरला क्वेश्चन आला तर याच पॉइंटवर पेपरला क्वेश्चन असतो की जो पोरांना जमत नाही. अक्षरशः आज यावेळेस माझी ड्युटी होती पेपरला मी बघितलं की बऱ्याचशा पोरांना ट्रूथ टेबल सुद्धा ड्रॉ करता येत नव्हतं. ठीक आहे ना. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, गरीब लोकांसाठी, जे मॅथमॅटिक्स मध्ये गरीब आहेत अशा लोकांसाठी मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे, मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर ऍज अ संजीवनीचं काम करणार आहे. ठीक आहे ना. बघा आता संजीवनी तुमची कुठपर्यंत काम आहे ते तर. ठीक आहे ना. बाकी तर असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. चला आता पुढचा क्वेश्चन दिला वाढून आपल्याला पुन्हा तीच कंडिशन काय येणार ते मला सांगा. इथे पी आहे, क्यू आहे, नंतर इथे काय करू आपण एकदा निगेशन क्यू पण लागणार आहे बाळांनो मला. नंतर काय करणार आपण पी अँड निगेशन क्यू ड्रॉ करूयात. नंतर बघा आता, ठीक आहे ना, हा झाला पहिला ब्रॅकेट आपला. आता हा वाला ब्रॅकेट इथे काय मला सांगा पटकन, पी इम्प्लाइज क्यू. पुणे इथं पी इम्प्लाइज क्यू. आता पुढे काय करायचं बघा सर, हा वाला ब्रॅकेट कुठे चेक करा बरं एकदा, तर हा वाला ब्रॅकेट हा वाला ब्रॅकेट कुठे चेक करा बरं एकदा, हा वाला इथे ब्रॅकेट आहे. त्याला नंबरिंग करू आपण एकदा. जर मी याला नंबरिंग केलं तर नंबरिंग मध्ये 1 2 3, याला म्हणतो 4, याला म्हणतो 5. ठीक आहे. अशी नंबरिंग का करायची असते बाळांनो, तुमच्या नोटबुकवर एवढं मोठं बसणार नाही म्हणून अशी नंबरिंग करायची असते. पण मी काय करणार सर, 4 नंबर आहे हा ब्रॅकेट बघा, हा वाला ब्रॅकेट, हा 4 नंबरचा ब्रॅकेट आहे. सर इथे 4 आहे, नंतर हा वाला ब्रॅकेट
5 नंबरचा ब्रॅकेट आहे. दोघांच्या मध्ये कोण आहे तर डबल इम्प्लिकेशन आहे. कोण आहे दोघांच्या मध्ये डबल इम्प्लिकेशनचा यामध्ये वापर केलेला आहे. त्यामुळे आपण याचा काय करणार इथे यूज करणार आहे. ठीक आहे. चला आता या पॉइंटला स्टार्टअप झालेला आहे आपला. तर काय म्हणते स्टार्टअप एकदा बघून घ्यायचं. एकदा आपण काय करू बॉक्स ड्रॉ करून घेऊयात. बॉक्सेस ड्रॉ करणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. एकदा का बॉक्स ड्रॉ झाले ठीक आहे ना, कारण की लग्न करायचं म्हणजे नवरी नवरदेव आणावं लागतील ना, त्यांच्याशिवाय थोडी लग्न लागणार आहे आपलं. ठीक आहे ना. चला आता ही झाली ते कंडिशन्स. चला पॉइंटला स्टार्ट करूयात बांधू. आपण पी च्या एंट्री काय दिली ते टी टी एफ एफ. इथे काय येणार टी एफ टी एफ. कोणता निगेशन आहे बांधू. निगेशन काय येणार क्यूचं निगेशन करायचं. क्यूचं निगेशन. मग बघा आता लक्ष द्या इकडं. तुम्ही जर पाहिलं असेल इथे जर तुम्ही जर पाहिलं त्याची व्हॅल्यू काय बघा टी आहे. याची व्हॅल्यू काय बांधू आपल्याला टी आहे. मग जर याची जर व्हॅल्यू जर टी असेल माझ्याकडं ठीक आहे ना, तर टीचं निगेशन काय होतं एफ. सर टीचं निगेशन एफ होणार. एफचं निगेशन काय होणार टी. टीचं निगेशन एफ आणि एफचं निगेशन टी. ओके ही झाली कहाणी. आता इथे काय बांधू बघा पी आणि क्यू मध्ये. सर हा वाला पी वाला आणि हा वाला निगेशन क्यू वाला. यांच्यामध्ये काय बांधू मला सांगा. इथे आपल्याला कोण अप्लाय करायचा. सर मला यांच्यामध्ये जी अप्लाय करायची कंडिशन आहे ती कोणती आहे अँड ऑपरेटर वाली कंडिशन यामध्ये मला अप्लाय करायची. मग पी अँड निगेशन क्यू. अँडचं म्हणणं काय दोन्ही टी असेल तरच टी. सर बघा हा इथे आणि इथे दोन्ही टी आहेत का रे. आन्सर काय येणार इथे एफ. हे बघा इथे टी आन्सर टी. इथे एफ आन्सर एफ. इथे एफ इथे टी आन्सर काय भेटलं मला एफ भेटलं. सर अँड ऑपरेटरच्या रूलचं म्हणणं काय असते दोन्ही टी असेल तरच टी लावा अदरवाईज फॉल्स लिहून टाका. ठीक आहे ना. नंतर आहे माझ्याकडे पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू काय म्हणते बाळांनो बघा बरं एकदा. बाळांनो पी इम्प्लाइज क्यूचं असं म्हणणं आहे दोन्ही सेम असेल तरच टी गुरुजी. दोन्ही सेम असेल तरच टी. दोन्ही सेम आहेत म्हणजे आन्सर काय लिहू टी. दोन्ही सेम आहेत का नाही. मग ऍरो कोणाकडे चालला तर ऍरो टी कडनं एफ कडे चालला तर आन्सर इथे एफ लिहा. ठीक आहे ना. नंतर इथे ऍरो एफ कडनं टी कडे चालला तर आन्सर इथे टी लिहा. इथनं दोन्ही सेम आहेत तर आन्सर काय लिहिणार मी इथे टी लिहिणार. चालेल. आता 4 आणि 5 मध्ये कोणता रूल अप्लाय करायचा बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन. दोन्ही सेम असेल तरच टी अदरवाईज फॉल्स. दोन्ही सेम असेल तरच टी अदरवाईज फॉल्स. दोन्ही सेम नाहीये फॉल्स लिहून टाका. 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 ठीक है ना. या फॉर्मेट मध्ये हे क्वेश्चन सॉल्व होतात. चलो अगले वाले क्वेश्चन पे जाएंगे. ये रहा आपके स्क्रीन पे अगला वाला क्वेश्चन. ठीक है ना. खुल जा सिमसिम. तो खुल जा सिमसिम में ये क्वेश्चंस मारे को मिला. ठीक है ना. आता बघा इथं बाळांनो हा जर क्वेश्चनला तुम्ही डिस्कस करायचा प्रयत्न जर केलाय ठीक आहे ना तर डिस्कशन मध्ये क्वेश्चन्स इतका इंटरेस्टिंग असा क्वेश्चन आहे कारण की यामध्ये एकूण 8 एंट्री येणार आता. कारण की पी क्यू आर पण आलेला आहे आणि पी क्यू आर आल्यामुळे त्यामध्ये एंट्री किती येतील 8 एंट्री येतील बाळांनो 8 एंट्री. तर 8 एंट्री कशा असतील एकदा बघून घेऊयात आपण. ठीक आहे ना. चला एकदा स्टेटमेंट लिहा बरं इथे पटकन फास्ट मध्ये. काय लिहू इथे सर पी येणार क्यू येणार नंतर आर येणार. आता काय घेणार इथे पी अँड क्यू भेटणार. नंतर कोण आहे क्यू और आर आहे. नंतर बघा आता सर यामध्ये आणि यामध्ये ठीक आहे नंबरिंग करूयात एकदा आपण. जर मी इथे नंबरिंग जर केली तर नंबरिंग मध्ये बघा 1 आहे 2 आहे 3 4 आणि 5. सर 4 आणि 5 मध्ये तो 4 आणि 5 नंबर आहे. या 4 आणि 5 मध्ये मला काय ऍड करायचंय. ठीक आहे. या 4 आणि 5 मध्ये कोण डबल इम्प्लिकेशन आहे. सर 4 आणि 5 मध्ये मला डबल इम्प्लिकेशन ऍड करायचंय. कोण ऍड करायचंय डबल इम्प्लिकेशन. आता कसं आहे बघून घे. त्या 8 एंट्रीज मला ड्रॉ करायच्यात बाळांनो. तो प्लीज सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं इकडे आता. ठीक आहे. काय काळजीपूर्वक लक्ष द्यायला इकडे प्लीज सर्वांनी. कारण की 8 एंट्रीज मला ऍड करायच्या याच्यामध्ये. किती एंट्री ऍड करायच्या 8 एंट्रीज मला एकूण ऍड करायच्या. ठीक आहे. तर सब दिल थाम के बैठिए दिल धड़कने दो बंद मत कीजिएगा. नाही तर दिल थांब के म्हणल्यावर सर मी बंद करून बसलो असं नको व्हायला. ठीक आहे ना. चला 8 एंट्री लावायचे बांधव. 8 एंट्री का बिकॉज ऑफ यामध्ये एकूण 3 व्हेरिएबल्स आलेत किंवा 3 आपण काय करणार 3 लोकांवर आपण एक्सपेरिमेंट करणार आहे. ठीक आहे ना. तर काय दिली कंडिशन बघून घ्यायचं. इथे काय येणार बांधव 4 वेळा टी लिहायचा. टी 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 आणि टी. नंतर लिहायचा एफ 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 आणि एफ. काय भेटलं इथे टी 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 नंतर एफ एफ एफ. आता काय करू आपण सर 2 टाइम टी घ्या 2 टाइम्स एफ घ्या
2 टाइम टी घ्या, 2 टाइम एफ घ्या, ही भेटली इथे कंडिशन. इथे काय येणार, इथे बघा टी एफ टी एफ टी एफ टी एफ, ही भेटली याच्यामध्ये कंडिशन. आता पी आणि क्यू मध्ये अँड ऑपरेटर लावायचा. काय म्हणतो अँड ऑपरेटर बघून घ्या बरं बाळांनो एकदा. अँड ऑपरेटरचं असं म्हणणं आहे, सर दोन्ही सेम असेल तरच टी, सॉरी दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी. दोन्ही टी आहेत का, नाही, फॉल्स लिहून टाका. दोन्ही टी आहेत का, नाही, फॉल्स लिहून टाका. दोन्ही टी आहेत का, फॉल्स लिहून टाका. दोन्ही टी आहेत का, फॉल्स लिहा. दोन्ही टी आहेत का, फॉल्स लिहा. दोन्ही टी आहेत का, फॉल्स लिहा. या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होतो. नंतर काय बघा, ऑर ऑपरेटर. ऑरचं म्हणणं काय, कोणाकोणामध्ये ऑर अप्लाय करायचं आहे, सर क्यू ऑर आर, म्हणजे 2 मध्ये आणि 3 मध्ये ऑर ऑपरेटर. ऑरचं म्हणणं काय आहे, दोन्ही एफ असेल तरच एफ लिहायचा. सर दोन्ही एफ आहेत का, नाही, तर टी लिहून टाका. दोन्ही एफ आहेत का, नाही, तर टी लिहा. दोन्ही एफ आहेत का, नाही, तर टी लिहा. दोन्ही एफ आहेत का, हो, तर इथं एफ लिहा. दोन्ही एफ आहेत का, नाही, तर इथे टी लिहा. दोन्ही एफ आहेत का, नाही, तर टी लिहा. दोन्ही एफ आहेत का, नाही, तर टी लिहून टाका. दोन्ही एफ आहेत तर आन्सर इथे एफ येणार. ऑरचं म्हणणं काय होतं, सर दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू लिहून टाकायचा. चला नंतर 4 आणि 5 मध्ये कोणता वापरायचा, डबल इम्प्लिकेशन. सर याच्यामध्ये बघा डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशनचं काय म्हणणं असते, सर दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम नाहीयेत फॉल्स, दोन्ही सेम आहेत ट्रू, दोन्ही सेम नाहीयेत फॉल्स, दोन्ही सेम नाहीयेत फॉल्स, दोन्ही सेम नाहीयेत फॉल्स, दोन्ही सेम आहेत टी लिहून टाका. तर अशा फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन्स काय होतात बाळांनो, सॉल्व्ह होत असतात. ठीक आहे ना. अपेक्षा करतो समजत असेल. जर काहीही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाकत चला की सर इथे डाऊट आहे, इथं प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे ना. चला तिसरा क्वेश्चन झालाय. 4th नंबरच्या क्वेश्चनला जाऊ. काय दिला 4th नंबरचा क्वेश्चन बघूया. पुन्हा 8 एंट्री येणार याच्यामध्ये. सर इथे पी येणार, इथे क्यू येणार, ठीक आहे ना, नंतर इथे आर येणार, नंतर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आपण. इथे क्यू अँड आर, नंतर याला निगेशन लावा. सर निगेशन लावूयात कोणाला, क्यू अँड आर ला निगेशन लावा. नंतर पी आणि या ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे ना, कोणकोणता ब्रॅकेट आहे बघून घ्या. इथं सर नंबरिंग करतो, एकदा नंबरिंग करा. 1 2 3 4 अँड 5. कोणाकोणामध्ये बघा हा पी आहे. सर पी किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. मध्ये कोणता आहे, इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशन आहे. नंतर हा ब्रॅकेट, हा वाला ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर कितव्या नंबरला आहे, 5व्या नंबरला आहे. ठीक आहे ना. त्याला काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार तुमचा. बाळांनो लक्ष द्या, लक्ष द्या. लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल, नाही दिलं तर काहीच समजणार नाही. मग तुम्ही म्हणता की गुरुजी मला काही समजा नाही लागलं. ठीक आहे. चला आता काय दिलं खाली, पुन्हा 8 एंट्री येतील. वाढवण्याच्या 8 एंट्री कोणत्या असतील बघून घ्या एकदा. 8 एंट्री जर तुम्ही पाहिल्या याच्या, तर 8 एंट्री कोणत्या असतील आपल्याला बघायच्या. लक्ष द्या इकडं. टी 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 टी. सर 4 वेळेस टी आणि 4 वेळेस फॉल्स. 1 2 3 आणि 4 झाले फॉल्स. नंतर इथे काय करणार आपण, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, अशी कहाणी भेटते बाळांनो मला याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर आर मध्ये काय येणार, टी एफ टी एफ टी एफ टी एफ, या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन भेटतो आपल्याला. ठीक आहे. चला आता पुढची कहाणी काय दिली, सर क्यू आणि आर. क्यू आणि आर मध्ये अँड ऑपरेटर कोण अप्लाय करायचं, त्याच्यामध्ये अँड ऑपरेटर अप्लाय करायचा. अँडचं म्हणणं काय आहे, दोन्ही टी असेल तरच टी, 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 दोन्ही टी असेल तरच टी. सर टी नाही आहे, सर टी नाही आहे, सर टी नाही आहे. जर दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स लिहून टाका. ठीक आहे ना. नंतर याला काय करायचं, निगेशन करायचं. तर टीचं निगेशन काय होतं बाळांनो, इथे एफ होतो. सर टी का निगेशन क्या बनेगा, टी का निगेशन एफ बनेगा. तो क्या बनेगा, और एफ का निगेशन टी बनेगा. यहाँ पे टी आएगा, यहाँ पे टी आएगा, यहाँ पे एफ आएगा, यहाँ पे ये एफ था मेरे ख्याल से. या ठिकाणी मला एफ पाहिजे.
इथे आपल्याला एफ करा, तर एफचं निगेशन, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टी टी टी, इथं एफ, इथे काय येणार टी, इथे काय येणार टी, इथे काय येणार टी येणार. ठीक आहे ना. आता 1 व 5 मध्ये सर ॲरो बघा, ॲरो कोणाकडनं कोणाकडे चालला, अवर ॲरो इज गोज फ्रॉम 1 to 5, 5 to 1 ने चाललो आपण, एकाकडनं 5कडे यायला लागलो. ठीक आहे ना. मग आता बघा काय म्हणते इम्प्लिकेशन, दोन्ही सेम असेल तरच ती लिहायचं. बघा इथं टी आहे, इथं एफ आहे, ॲरो टी कडनं एफ कडे चालला म्हणजे आन्सर इथे काय लिहिणार एफ येणार. ठीक आहे ना. ॲरो बघा इथे टी आहे, इथे टी आहे, दोन्ही टी आहेत म्हणजे आन्सर काय लिहू इथं टी. इथे बघा इथे टी आहे, इथे टी आहे, आन्सर येणार टी. इथे टी आहे, इथे टी आहे, आन्सर येणार टी. इथे एफ आहे, इथे एफ आहे, सेम आहे म्हणजे आन्सर येणार टी. ठीक आहे. इथे एफ आहे, इथे टी आहे म्हणजे ॲरो कोणाकडनं कोणाकडे चालला होता बाळांनो आपला. 1 मिनिट एकदा ॲरोला आपण चेक करूयात, म्हणजे इथं आपला घोळ झालाय काहीतरी. सर अवर ॲरो इज गोइंग फ्रॉम 1 to 5, 1 कडनं 5 कडे. इथे टी भेटला, इथे टी भेटला, इथे टी भेटला, इथे टी भेटला, इथे मला टी भेटला. इथे बघा, इथे जर तुम्ही जर पाहिलं 1 2 3 4 5, ही जी 6वी एंट्री आहे, ॲरो तुमचा 1 कडनं 5 कडे चालला म्हणजे त्या आन्सर तुम्हाला टी भेटणार. इथे ॲरो आपला टी आला, इथे सुद्धा ॲरो आपला टी भेटला. थोडस काळजीपूर्वक करावं लागतं, जर थोडस नजर हटी तर दुर्घटना घटी. ठीक आहे ना. दुर्घटना नाही घटावं त्यासाठी थोडस एक सावधगिरीने काळजीपूर्वक याला जर सॉल्व्ह केलं तर आन्सर करेक्ट येतं आपलं. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. नेक्स्ट नंबरला काय दिलं बघून घ्या बाळांनो इथे. ठीक आहे ना. निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे, तर येणाऱ्या कंडिशन स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल याला बघून घ्या एकदा. ठीक आहे ना. तर कोणत्या फॉर्म मध्ये याला रिप्रेझेंट करता येईल रे बाळांनो. ठीक आहे. ठीक आहे ना. कोणत्या फॉर्मॅट मध्ये, या फॉर्म मध्ये मला सांगितले काय येणार पी, नंतर येणार इथे पी नंतर क्यू, नंतर निगेशन पी, निगेशन क्यू, नंतर कोण दिला बघून घ्या. आता इथे जर हा ब्रॅकेट पहिले आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे ना. काय दिला हा ब्रॅकेट पहा बरं एकदा. सर पी और निगेशन क्यू. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं बघून घ्या एकदा. इथं जर तुम्ही जर पाहिला हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केला, कोणता आला ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आपला सॉल्व्ह झाला. ठीक आहे. मग आता लक्ष द्या इकडं, हा वाला ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केलेला आहे. पी और निगेशन क्यू झाला. आता याच्यामध्ये इथं अँड क्यू आहे, मी काय करतो बघा सर, इथे निगेशन पी निगेशन क्यू घेतला आपण, याला नेमिंग करतो. नेमिंग काय बघा 1 2 3 4 आणि 5. बघा हा ब्रॅकेट आहे, किती नंबरला ब्रॅकेट बघून घ्या, हा 5 नंबरला आहे. मध्ये कोण आहे माझ्याकडे, अँड ऑपरेटर आहे क्यू. क्यू बघा किती नंबरला आहे, सर क्यू 2 नंबरला आहे. नंतर काय करायचं बघा, हा जो पूर्ण आहे याला मी नेमिंग करतो 6 नंबर, कारण की हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे इथपासून तर इथपर्यंत हा 6 नंबर मध्ये बसला, पुढे बसला 6 नंबर मध्ये. आता या 6 मध्ये आणि निगेशन क्यू कुठे बघा, निगेशन क्यू 4 नंबरला आहे. यांच्यामध्ये कोणता ऑपरेटर अप्लाय करायचा, अँड ऑपरेटर अप्लाय करायचा. ऐसी है बच्चों एक कहाणी, इसको नेमिंग करेंगे आपण 7 नंबर. याला काय म्हटलं आपण 7. चला आता पुढची कहाणी या ड्रॉ करूयात आपण. इथे लक्ष द्या इकडे सर्वांनी. गुरुजी रूल जर पाठ असतील तर हे एकदम इझी कार्यक्रम आहे, जर रूल्स येत नसतील तर मग दिक्कत का प्रॉब्लम है बेटा, तो फिर आपको दिक्कत दे सकता है. लेकिन वैसे देखा तो एकदम इझी पीजी लेमन स्क्विजी कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांना घ्यायचा लय मोठा. चला लक्ष द्या इकडे, एंट्री लिहून घ्या. इथे किती एंट्री येतील बाळनो, इथल्या एंट्री किती येतील, 4च एंट्री येतील. काय येतील 4 एंट्री बघून घ्या. टी, ठीक आहे ना, काय येणार ते टी टी एफ एफ. इथे काय येणार टी एफ टी एफ. काय येणार इथे टी एफ टी एफ. या फॉर्मॅट मध्ये एंट्री येतील बाळांनो याच्या. ठीक आहे. आता जर नंतर तुम्ही जर पाहिलं क्यू निगेशन पी करायचं म्हणजे काय येणार ते एफ एफ टी टी. सर क्यूचं निगेशन इथे येणार एफ टी एफ टी. निगेशन कळतं का सर, टी असेल तर एफ करा, एफ असेल तर टी करा. या फॉर्म मध्ये याला रिप्रेझेंट केलं जातं. नंतर बघा आता पी अँड पी और निगेशन क्यू. सर पी आहे और निगेशन क्यू आहे, यांच्यामध्ये मला काय करायचं, निगेशन अप्लाय करायचं. पी और निगेशन क्यू, और आहे और, पी और निगेशन क्यू. ऑरचं म्हणणं काय, दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. सर दोन्ही एफ नाही येत, आन्सर टी. सर दोन्ही एफ नाही येत, आन्सर टी. दोन्ही एफ नाही येत, आन्सर टी. दोन्ही एफ नाही येत, आन्सर टी. चालेल.
आता 5 आणि 2 मध्ये अँड ऑपरेटर. सर हा 5 आणि हा 2 नंबर, या दोघांमध्ये अँड ऑपरेटर. दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी. ठीक आहे ना, अशी होती कहाणी. सर 6 आणि 4 मध्ये, 6 आणि 4 मध्ये हा 6 नंबरचा आहे. तर ही माझ्याकडे 6 नंबरची एंट्री आहे. ही माझ्याकडे 6 नंबरची एंट्री आहे. या 6 मध्ये आणि कोणामध्ये बांधलो, या 4 मध्ये कोण लावायचा, अँड ऑपरेटर. काय म्हणते ऍड, सर दोन्ही टी असेल तरच टी. दोन्ही टी आहे का, नाहीये, म्हणजे काय लिहावं लागेल मला याचा आन्सर, फॉल्स लिहावं लागेल. सर दोन्ही टी नाही म्हणजे फॉल्स. दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी. अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करतात. वन ऑफ द इंटरेस्टिंग पार्ट आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. इतकं समजून घ्याल तितकं तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. ठीक आहे ना, पुढचा क्वेश्चन काय दिला बघून घ्यायचा. इथे काय बघा बरं एकदा, पुन्हा तीच कहाणी आपल्याकडं. सर पी क्यू, नंतर निगेशन पी, नंतर निगेशन क्यू, नंतर सर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, नंतर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. सर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता नेमिंग करायला, जर मी याला नेमिंग जर केली तर नेमिंग केल्यानंतरची कहाणी काय वाटते बघून घ्या. सर 1 2 3 4 5 6. आता बघा 5 नंबर हा वाला ब्रॅकेट आहे, 6 नंबर हा वाला ब्रॅकेट आहे. 5 आणि 6 च्या मध्ये कोणता ऑपरेटर अप्लाय करायचा, तुम्हाला अँड ऑपरेटरचा अप्लाय करायचा आहे. चला आता काय दिली पुढची कहाणी बघून घ्या एकदा इथे. ओके, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, फक्त रूल्स यायला पाहिजेत तुम्हाला. रूल्स आले तर क्वेश्चन इझी आहेत. ठीक आहे ना, पुन्हा इथे 4 एंट्री येतील बाळांनो. टी, ठीक आहे, इथल्या एंट्री काय येतील बघा आता. सर इथल्या एंट्री जर पाहिल्या आपण तर टी टी एफ एफ. इथे काय येणार, टी एफ टी एफ. सर पी चं निगेशन लिहायचं मला, एफ एफ टी टी. सर क्यू चं निगेशन लिहायचं, एफ टी एफ टी. ठीक है ना, नंतर बघा आता निगेशन पी इंप्लाइज निगेशन क्यू. सर एरो इधर से इधर जा रहा, दोनों सेम होंगे तब टी लिखेंगे, नहीं तो एरो जिधर जा रहा उधर की वैल्यू अपन लिख डालेंगे यहाँ. ठीक है ना. आता बघा एफ कडनं टी कडे चालला तर आन्सर टी येणार, इथे एफ येणार, इथे आन्सर आपल्याकडे टी येणार. चालेल ना. नंतर काय करायचं, क्यू इम्प्लाइज पी. सर निगेशन क्यू कडनं पी कडे जाते आपण. सर मी इकडनं इकडे जाते, म्हणजे काय, दोन्ही सेम असेल तरच पी, दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी. या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स काय होतात, सॉल्व्ह होत असतात. नंतर 5 व 6 मध्ये अँड ऑपरेटर. सर दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी. हा झाला आपला 6 नंबरचा क्वेश्चन. एकदम इझी क्वेश्चन होता. आता थोडंसं फास्ट जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. चला आता पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. काय झालं नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघून घ्या एकदा. सर इथे पुन्हा तीच एंट्री पी आहे, क्यू आहे, नंतर क्यू निगेशन पी आहे. इथं निगेशन पी करून घ्या एकदा. नंतर क्यू इम्प्लाइज पी, नंतर कोणी वाढणं मला सांगा, निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू आहे. नंतर काय करायचं बघा, त्याला नेमिंग करायचं. सर नंबरिंग जर आपण जर याला केली तर 1 2 3 4 आणि 5. काय करू बाळांनो मला सांगा बरं इथे पटकन. जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या कोणत्या ब्रॅकेटमध्ये, सर हा ब्रॅकेट बघा, हा ब्रॅकेट किती नंबरला आहे, 4 नंबरला, हा ब्रॅकेट 5 नंबरला. यांच्यामध्ये कोणता ऑपरेटर आहे, ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटरचा यामध्ये आपण काय करते, यूज करत आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन काय होतो इथे सॉल्व्ह होतो. चला लक्ष द्या इकडे एकदा. हॅलो हॅलो हॅलो, नजरे स्क्रीन पर, ध्यान दीजिएगा बेटा. ठीक आहे ना. काय म्हणते पी ची व्हॅल्यू, सर पी ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला बघून घ्या एकदा इथे. सर पी च्या व्हॅल्यू जर आपण जर पाहिल्या तर पी च्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या माझ्याकडे, टी टी एफ एफ. काय ना इथे. नंतर इथे जर तुम्ही जर पाहिलं तर टी एफ पी चं निगेशन एफ एफ टी टी. आता काय करणार मी, सर क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे दोन्ही सेम असेल तरच टी. नंतर एरो माझा एफ कडनं टी कडे चालला तर आन्सर टी येणार. ठीक आहे, जर टी कडनं एफ कडे चाललाय तर आन्सर एफ येणार, इथे आन्सर टी येणार. नंतर काय करायचं, निगेशन पी आणि इम्प्लाइज डबल इम्प्लाइज क्यू. हा निगेशन क्यू आहे आणि हा निगेशन पी आहे आणि हा क्यू आहे, यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन. दोन्ही सेम असेल तरच टी लिहायचं, अदरवाइज एफ.
दोन्ही सेम आहेत का? हो आहेत, टी लिहा. दोन्ही सेम आहेत का? हो आहेत, टी लिहा. दोन्ही सेम आहेत का? कितव्या नंबरची एंट्री? तिसऱ्या नंबरची. दोन्ही सेम आहेत, टी. हो इथे टी येणार. इथे काय येणार मला सांगा? इथे एफ येणार. ठीक आहे, ही झाली याच्यामध्ये कहाणी. नंतर 4 व 5 मध्ये ऑर ऑपरेटर. दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. सर दोन्ही एफ कुठंच नाहीयेत. सगळ्या एंट्री काय करसाल तुम्ही? ट्रू लिहून टाकसाल. ठीक आहे, या फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन काय होतो? सॉल्व्ह होत असतो. चला 7वा क्वेश्चन. 8व्या क्वेश्चनला जाऊया. काय दिला 8 नंबरचा क्वेश्चन? थोडासा लेंदी आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला लक्ष द्या इकडं. सर काय येणार इथे माझ्याकडे? पी येणार, क्यू येणार, आर येणार. नंतर हा वाला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या एकदा. सर क्यू इम्प्लाइज आर. ठीक आहे, नंतर काय करू आपण? हा पी आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात आपण. ठीक आहे ना, म्हणजे पहिले हा वाला ब्रॅकेट. इथे कोण भेटला मला सांगा? पी. सर पी किती नंबरला आहे? 1 नंबरला. एकदा नेमिंग करूयात आपण याला. 1 2 3 4. आता बघा इथे काय येणार बघा. सर पी किती नंबरला आहे? 1 नंबरला. नंतर हा ब्रॅकेट किती नंबरला आहे? 4 नंबरला. यांच्यामध्ये कोणता ऑपरेटर? सर इम्प्लिकेशन वाला ऑपरेटर. नंतर काय करतो? हा वाला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतो. काय ब्रॅकेट मध्ये बघून घ्या एकदा. तर इथे येणार पी अँड क्यू. इथे काय भेटलं मला? पी अँड क्यू भेटला. नंतर आता याला नेमिंग जर केलं तर हा कितव्या नंबरला भेटला बघून घ्या. सर हा भेटला मला 5व्या नंबरला आणि हा भेटला मला 6व्या नंबरला. ठीक आहे, ओके. मग आता मला सांगा, इथे ही झाली कंडिशन. नंतर कोण आहे बघा? हा जो ब्रॅकेट आहे हा 6 नंबरला आहे, 6 नंबर. आणि नंतर इम्प्लिकेशन आहे. आर चेक करा. आर किती नंबरला आहे? 3 नंबरला. ठीक आहे, हा जो झाला हा कितव्या नंबरला झाला मला सांगा? इथे 7 नंबर. आता जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व जर केली बाळांनो, तर बघा सर हा एवढा वाला ब्रॅकेट, हा 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 वाला ब्रॅकेट किती नंबरला होता आपल्याकडे? 5 नंबरला. हा वाला ब्रॅकेट 5 नंबरला. हा वाला ब्रॅकेट किती नंबरला होता? 7 नंबरला. दोघांच्या मध्ये कोण अप्लाय करायचं मला? इथे डबल इम्प्लिकेशन अप्लाय करायचं. कोण अप्लाय करायचं याच्यामध्ये? मला डबल इम्प्लिकेशन मला याच्यामध्ये अप्लाय करायचंय. ठीक आहे ना, यामध्ये इम्प्लिकेशन आहे. ठीक आहे, तर असा क्वेश्चन आहे. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय ना रीते मला सांगा पटकन. चला पटकन फास्ट जाएंगे आपण. ठीक आहे, लक्ष द्या इकडे सर्वांनी. एकदा बॉक्स तयार करतोय. ठीक आहे ना, कारण की आपण आतापर्यंत शाळेतही बॉक्स म्हणजे डबाच खायला जायचोय आणि इथे भात खायलाच येणार आपण. कारण की शाळामध्ये आपण जातो कशासाठी? भात खायसाठीच जातो. की आता 12वीला भात भेटत नाही, भात बंद झालाय. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे. आता काय दिलं एंट्री? टी 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 टी, एफ 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 एफ. नंतर क्यू. सर टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. इथे काय येणार? टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ठीक आहे ना, ही भेटली एंट्री. सर क्यू कडनं आर कडे जायचं मला. क्यू टू आर, क्यू इम्प्लाइज आर. सर दोन्ही सेम असेल तरच टी. इथे काय लिहिणार मी सांगा पटकन? इथे टी लिहिणार, या ठिकाणी एफ लिहिणार, या ठिकाणी टी लिहिणार, या ठिकाणी टी, या ठिकाणी टी, या ठिकाणी एफ, या ठिकाणी टी, या ठिकाणी टी. ठीक आहे ना, ॲरो वाली कंडिशन. दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाइज ॲरो जिकडे जाईल ते व्हॅल्यू आपण काय करायच्या? लिहून टाकायच्या. सर 1 to 4. सर हम 1 2 का 4 जा रहे हैं. 1 2 का 4, यहाँ पे टी आएगा. सर यहाँ पे एफ आएगा. सर यहाँ पे टी आएगा. सर यहाँ पे टी आएगा. सर यहाँ पे टी आएगा. यहाँ पे टी आएगा. यहाँ पे टी आएगा और यहाँ पे टी आएगा. ऐसे वैल्यू मिले हमारे को. सर पी अँड क्यू, पी आणि क्यू च्या एंट्री लिहायच्या मला. पी अँड क्यू मध्ये काय दिलं बघून घ्या. सर दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. दोन्ही टी असेल अदरवाइज एफ. दोन्ही टी असेल नो एफ आहे. दोन्ही टी आहेत का? नाही. दोन्ही टी आहेत का? नाही. दोन्ही टी आहेत का? नाही. ओके, आता पुढे काय करायचं? सर 6 कडून 3 कडे जायचं. ठीक आहे ना, 6 कडून 3 कडे. आता 6 कडून जर तुम्हाला 3 कडे जायचं असेल तर बघा हा 6 नंबर आहे आणि हा तुमचा 3 नंबर आहे. बघा टी कडनं टी कडे, टी टू टी आन्सर टी. नंतर टी टू एफ आन्सर एफ. नंतर एफ टू टी आन्सर टी. नंतर एफ टू एफ आन्सर टी. नंतर एफ टू टी आन्सर टी. एफ टू एफ आन्सर टी. एफ टू एफ दोन्ही सेम आहेत तर आन्सर टी येणार. इथे टी येणार. सर एफ कडनं टी कडे आन्सर टी. त्यानंतर एफ टू एफ आन्सर काय भेटणार मला? इथं टी भेटणार. ठीक आहे ना, आता काय करायचं? 5व्या आणि 7व्या मध्ये डबल इम्प्लिकेशन. दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी,
दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल, दोन्ही सेम असेल तरच टी, 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 दोन्ही सेम असेल तरच टी. ठीक आहे ना. तर असा हा 8व्या नंबरचा क्वेश्चन होता बाळांनो तुमच्यासाठी. ठीक आहे ना. चला आता 9 नंबरचा क्वेश्चन बघूयात. 9 नंबरच्या क्वेश्चनला काय दिलंय. ठीक आहे ना. तर इथे जर तुम्ही जर पाहिलं तर हा 10 नंबरचा क्वेश्चन इथं मिक्स झालेला आहे. ठीक आहे ना. 10च्या नांदी लागू नका. ठीक आहे ना. 9th वाला क्वेश्चन, सर पी आहे, क्यू आहे, निगेशन क्यू आहे, त्यानंतर क्यू अँड आर आहे, नंतर क्यू अँड आर या गड्याचं इथे निगेशन लावायचं आहे. आणि नंतर बाळांनो तुम्ही जर पाहिल्या नेमिंग जर केली आपण तर इथे नेमिंग काय आहे ते बाळांनो बघून घ्या. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 5 आहे. सर पी किती नंबरला आहे, 1 नंबरला, मध्ये इम्प्लिकेशन आहे, हा ब्रॅकेट किती नंबरला आहे तर हा ब्रॅकेट 5 नंबरला आहे. या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन काय होतो आपल्याकडे सॉल्व्ह होतो. चला आता लक्ष द्या बाळांनो, इकडे इकडे ध्यान दीजिए, ध्यान दीजिए, ध्यान दीजिए, ध्यान दीजिए, कुछ तो भी गडबड हुआ है. आरच्या एंट्रीज नाही लिहिल्या बाळांनी आपण इथे, आरच्या एंट्रीज आपल्या बाकी आहेत. ठीक आहे. तर मला आरच्या एंट्रीज लिहावं लागतील इथे. ठीक आहे. एकदा आरच्या एंट्री लिहावं लागतील ना बाळांनो, आपण आरच्या एंट्री लिहिल्याच नाही बाळांनो इथे. ठीक आहे ना. पी झालाय, क्यू झालाय. ठीक आहे ना. नंतर इथे कोण येणार माझ्याकडं, आर येणार. ठीक आहे ना. नंतर काय भेटलं बघून काय ते, तर क्यू अँड आर. नंतर बाळांनो इथे जर पाहिलं क्यू अँड आर याच्यावर आपण काय वापरणार, निगेशन वापरणार. ठीक आहे ना. आता नंतर याला नेमिंग करा. इथे झाला आपल्याकडं 3, इथे झाला 4, इथे झाला 5. ठीक आहे ना. सर तुम्ही जर पाहिलं पी हा 1 नंबरला आहे, नंतर 5 आहे, याच्यावर रूल कोणता अप्लाय करायचा, इम्प्लिकेशन वाला रूल मला अप्लाय करायचा. ठीक आहे. चला आता लक्ष द्या इकडे. ठीक आहे ना. एक लास्ट नंबरचा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क देणार आहे मी, तेवढा क्वेश्चन तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करसाल. ठीक आहे. बाकी तर असं काही ताण घेण्यासारखी गरज नाहीये. तर 8 एंट्री येतील, टी 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 एफ 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 एफ. इथे काय येणार, टी टी एफ एफ टी टी एफ एफ. इथे काय ना मला सांगा, आरच्या एंट्री टी एफ टी एफ टी एफ टी आणि एफ. पुढची कहाणी क्यू अँड आर. तर दोघांमध्ये अँड ऑपरेटर दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी. इथे टी येणार, इथे एफ येणार, इथे एफ येणार, इथे एफ येणार. 2 4 6 आणि 8. ठीक आहे ना. आता याच काय करायचं, मला निगेशन करायचंय. याचं निगेशन येणार एफ, इथे टी, इथे टी, इथे टी, इथे एफ, इथे टी, इथे टी आणि इथे टी. ठीक आहे. आता 1 व 5 मध्ये काय करायचं, मला इम्प्लिकेशन अप्लाय करायचं. ठीक आहे ना. लक्ष द्या इकडे इम्प्लिकेशन मध्ये काय असते कहाणी बाळांनो. सर बघा इथून 5 कडे जायचं मला. टी टू एफ आन्सर एफ येणार. सर टी टू टी आन्सर टी. सर टी टू टी आन्सर टी. सर टी टू टी आन्सर टी. ठीक आहे ना. नंतर इथे बघा एफ टू एफ दोन्ही सेम असेल तरच टी. इथे काय ना टी टू एफ टू टी आन्सर टी, इथे एफ टू टी आन्सर टी आणि आन्सर टी. ठीक आहे ना. या फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन काय होतो सॉल्व्ह होत असतो. ठीक आहे. एकदम इझी क्वेश्चन असतात, फक्त रूल्स तुम्हाला माहिती असले पाहिजे, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. चला शेवटचा 10 नंबरचा, 9 नंबरचा. ठीक आहे ना. 9वा झालाय आपला. 10 नंबरचा क्वेश्चन समोरच्या पेजवर असायला पाहिजे. ठीक आहे ना. एवढा क्वेश्चन इच्छा आहे माझी की तुम्ही सॉल्व्ह करावा. ठीक आहे. बरं चला देतो सॉल्व्ह करून एकदा, काही अडचण नाहीये. काय दिली कंडिशन बघून घ्या. तुम्हाला मी स्टेटमेंट पॅटर्न तयार करून देतो, नंतर तुम्ही पॅटर्न नुसार क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. काय दिसते कंडिशन, सर पी आहे, क्यू आहे आणि आर पण आहे. नंतर कोण आहे, निगेशन क्यू सुद्धा आहे. कोण आहे माझ्याकडे, निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू घेऊन टाका, नंतर आर लिहा. पुढच्या व्हॅल्यू काय येतील बघून घ्या. पहिले हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. सर पी ऑर निगेशन क्यू, नंतर हा वाला ब्रॅकेट आर अँड पी. ठीक आहे ना. येणाऱ्या व्हॅल्यू काय असतील मला सांगायचे पटकन. इथे 1 आहे, 2 3 4 5 आणि 6. 5 आणि 6 मध्ये कोण इम्प्लिकेशन आहे. सर 5 आणि 6 मध्ये कोण वापरता, इम्प्लिकेशन वापरता. ठीक आहे ना. यावरने हा व्हॅल्यू येतील. इथे एकूण तुम्ही 8 एंट्री ऍड करसाल आणि 8 एंट्री ऍड केल्याच्या नंतर शेवटचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करसाल. ठीक आहे. तर अशा फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन काय होतो सॉल्व्ह होतात. अपेक्षा करतो सर्वांचे क्वेश्चन जमत असतील, सर्वांना सॉल्व्ह झाले असतील. ठीक आहे. तर हा पुढच्या लेक्चर्स मध्ये मला सांगायचं की सर हा क्वेश्चन आम्ही सॉल्व्ह केला. जर नसेल झाला तर मी तुम्हाला नेक्स्ट टाइम पुन्हा सांगेल. ठीक आहे.
तो चलो खूप लंबा व्हिडिओ झाला असेल, एक मला वाटतं 40-50 मिनिटं नक्कीच झाले असतील. त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट होता आजचा जर तुम्हाला पूर्ण क्वेश्चन जर समजला असेल कशा व्हॅल्यू फाइंड आउट करतात, तर पुढचे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इझी आहेत. सेम टू सेम याच मेथडनी याच पॅटर्ननी क्वेश्चन सॉल्व्ह होतात. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, नेहमी नेहमी हा व्हिडिओ तुम्ही चेकअप करत राहा, पाहत राहा, तुम्हाला सगळ्या आयडिया काय होतील समजत जातील. ठीक आहे, तर मिलेंगे नेक्स्ट एपिसोड में, नेक्स्ट क्लास में. थँक यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील, तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट ऑन दिस अवर व्हिडिओज. ठीक आहे, तर थांबूयात विद्यार्थी मित्रांनो, आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे ना. चलो मिलते हैं नेक्स्ट क्लास में. थैंक यू सो मच.